फक्त त्रास दिला जातोय, बाकी पण काय त्रुटी काय दिल्या का तुम्हाला? हे त्रुटी आहेत तुमच्या? काय नाही हे काय हे गावठांचं आहे ना हे? सगळं दिले त्यांनी. हे काय प्रकरण बघा साहेब, ना हरकत पत्र पण आहे सगळ्यांची. एवढं असताना काय झालं ना आता? हा ग्रामपंचायत नोंद झाली, नोंद होणार का म्हटलं. तुमचं काय नाव आहे? अभिजित हरवे गायकवाड. ते बोगोटा नंबर बोगोटा नंबर 1 पण आहे ते बघा. ना हरकत प्रमाणपत्र पण घेतलेत. अभिजित हरिबा गायकवाड. बर, त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं काय आता काय करणार, त्यांचं म्हणणं मला कळत 4 वर्ष नाही. ठीक आहे, ना हरकत आहे की साहेब. आहे का साहेब? सगळ्यांची आहे बा, ना हरकत आहे. आणि ते मत सरपंच घेत नाही, दखल घेत नाहीत का सरपंच? दखल कसले काय घेत नाही, ओरिजिनल देऊन त्याची झेरॉक्स घेतली, साहेब विषय काय आहे, हे राहतात मुंबईला, यांचं घर बांधलं नवीन तुम्ही? 2023 मध्ये घर बांधले साहेब यांनी, पडले कोबरा पडला म्हणून. आणि नवीन बांधल्याच्या घराची नोंद करत नाहीत. त्यांनी अर्ज पण दिलेत. इथं पण आपल्या पण इथं पण दिलेत ना गट विकास अधिकारी द्यायचे आहेत का? बरं ठीक आहे. हे साहेब सगळं लावलं त्यांनी, आणि 8 नमुने ज्यांचे ऑब्जेक्शन आहेत सगळे दिलेत. बस 23 साली साहेब बघा ना. 10-12 त्रास होतो. 10-15 वेळ गेलो, ते 14-15 वेळ गेलो. ते मला मुंबईवरून त्यांना पैसे पाहिजेत का? हो पैसे किती पाहिजे त्याला विचारा. पैशाचं बोलला का? ग्रामसेवकांना दुसरे मॅडम म्हटलं असं काय असेल तर सांगा, म्हटलं मी द्यायला. ते नाही म्हणत, काय नाही म्हणून काम काय करत नाही. कुठं ते पोस्ट द्यायला घ्यायला तयार नाही. मला परवा सिटी सर्वेला पळवलं. सिटी सर्वे सिटी सर्वे होतच नाही म्हणजे सिटी सर्वे हे घेतलं पण साहेब झालंच नाही. मग अजून काय करावं त्यांना अपेक्षित आहे? आपण त्याच्याकडे निवडीसाठी अर्ज दिला. ते सांगते ना 10-12 वेळा गेलो मी तिथं. ते घेतच नसतील तर साहेब ते उघडं तरी पाहिलं ग्रामपंचायत. ग्रामपंचायत बंद असते तुमची काय? आता ते दिलं नाही त्यावेळी मला अर्ज द्यायचा की नाही द्यायला पाहिजे ना अर्ज त्यावेळेला. अर्ज घेतला नाही म्हणतात, त्यावेळी गेलो होतो घेतला नाही की बरोबर ना? त्यावेळेस अर्ज वर्ष दिलं नाही मला. हे दिलं त्याला काही नमुनाच पाहिजे असं काय नाही. साधे कागद जरी आपला अर्ज दिला तर चालते. आपण ते घेतच नाहीत ना, ते काय ते म्हणतायत ना. पण त्यांनी सांगायला पाहिजे ना, पण त्यांना पत्र पाठवा पाहिजे, तुमचा अर्ज पाहिजे, विविध नंबर काही असेल वाटत नाही. दिली त्यांनी त्यावेळी तुम्ही आता परवा दिला अर्ज भरला नाही अर्ज. त्याच्यावर काय काय सांगा बघा 23 साली दिसलाय अर्ज भरलेला पण दिसतोय. काय तुम्ही सांगा साहेब त्याला करा, हे असं करू नका. मॅडम आहेत ना त्या कोण तलाठी सरपंच सांगायचं साहेब हे बरोबर आहे बरं का साहेब? लय प्रश्न ते आपशिंगेचे, तुम्ही काहीतरी कारवाई करा साहेब. मला तुमचं वय किती आता? माझं 69 वय. 69 सिनियर सिटीजन म्हणून साहेब करायला सांगा. सिनियर सिटीजन घरात जाऊन केलं पाहिजे साहेब यांचं, घरात जाऊन. आणि तो ग्रामपंचायतचा फायदा आहे. 3 वर्ष महसूल बुडला. महसूल साहेब बघा, हे पण आहे साहेब. मी त्यांना म्हटलं अरे इतर लोक घरपट्टी चुकवलं वाटतं, मी घरपट्टी भरा आणि हे मागं लागले भरून घेऊन सांगतो घरपट्टी घ्या, घरपट्टी घ्या. साहेब यांना तुम्ही नाही साहेब त्यांना कसल्याही परिस्थितीत हे करायला सांगा. हा बिचारा माणूस हा द्यायला तयार आहे. मुंबईवरून 10 वेळा. मग मुंबईला जायचा खर्च काय कमी नाही. आणि त्यांचे पण एक अर्ज त्यांनी नाही साहेब तुम्ही रिमार्क करून द्या ना. तुम्ही रिमार्क त्याला फोन करा ना. आता कोण अधिकारी त्यांना फोन करा म्हणून अशी कंप्लेंट कशाला येतात? 2018 तुम्ही आज किती देतोय नाही साहेब त्यांना फोन करा. हे बघा आणि असं बरोबर आहे शोकांती काय हो असं? तुम्ही बोलला नव्हता आतापर्यंत लोकांना असं असं नाही होते प्रामाणिकपणे करायला गेले, पण त्या सरकारी अधिकाऱ्याचं काम आहे ना एखाद्याचं काम करायचं. ही वेळ यायला नव्हती पाहिजे. असं असं त्यांचा अर्ज तुमच्याकडे आला होता नोंदी संदर्भात, घराच्या नोंदीचा. नाही 2023 ला तुमच्याकडे पण ते दिलाय, नोंद झाली नाही अजून. तुम्ही कधीपासून आहे?
हो 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 तुम्ही होईल. कधीपासून आहे मग करतील साहेबांनी फोन केला आहे. तुम्हाला किती वेळा भेटले विचारा की. बरं ठीक आहे आता त्यांनी अर्ज ते केलंय की तुम्हाला पाठवतात. तुम्हाला किती वेळा भेटले विचारा ना. भेटलं ना मॅडमला त्या? नाही नाही किती वेळ भेटले मॅडम तुम्हाला भेटले होते किती वेळा भेटलो मी 10 वेळा भेटले त्यांना. 8-10 वेळा. त्याच्या अगोदर दुसऱ्या मॅडम होत्या. हो. ठीक आहे आता देतील तुम्हाला. ठीक आहे राहिले हे 24 आले ते अर्ज त्याच्या अगोदरची दुसरी ग्रामसभा होती त्यावेळी त्यांना पण भेटलं ना मॅडम. आल्यापासून त्यात मी 10 वेळा भेटले. नाही नाही आता हे काय सर कुठं बघतात का 8-10 वेळा बोलते. तुम्ही अधिकाऱ्यांची बाजू घ्यायची बंद करा. साहेब तुम्ही त्यांना खरंच त्यांना शो कॉज काढली पाहिजे. याच्यावरती शो कॉज काढली पाहिजे असं चुकीचं ना साहेब. ठीक आहे मला सांगा ना. नाही तिच्या नाही त्या मॅडमवरती कारवाई करा मॅडम. त्या अति झालं त्या मॅडमचं राव. काय तुम्ही 23 नव्हते ते तिथे. अहो पण असू द्या ना. पण चार्ज घेताना काय राहिलंय काय नाही राहिलं बघितलं पाहिजे ना. 8 दिवसात 2 वेळा जाऊन बसलोय. बघा 1 मिनिट बोला बोला. असं मी 10-12 वेळा आले. आता 8 दिवसामध्ये किती वेळा गेलाय 8 दिवसात 2 वेळा भेटले. साहेब यांचं ऐका साहेब 2 मिनिटं. का त्यासनी सिटी सर्व्हिस वाय साहेब 2 मिनिटं. 8 दिवसामध्ये 2 वेळा भेटले. बघा. 8 दिवसामध्ये 2 वेळा भेटले त्यांना. भेटायला गेलो का अजून तर काय आहे त्यांचं? त्यांनी हा अर्ज त्यावेळी दिला. अर्ज त्यांनी दिला ते मॅडमने दिलेला आहे. मी त्यांच्या दप्तरात हात लावू शकतो का? नाहीच की. मी फोटोमध्ये कार्गो सुपरिटेंडेंट होतो. 7,500 लोक मॅनेज करणारा माणूस मी आज रडत तुमच्या समोर. आणि तुम्ही सिरियसली घेत नाही राव असं. साहेब त्याला नोटीस काढा त्या बाईला. कशाला ठेवलंय बा? कशाला आमच्या काय? नोंद करा म्हणून मागे लागले. तरी तुमचा ग्रामसेवक ऐका ना. तुम्ही अजिबात काय करत नाही. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही अर्ज दिलं. कोण सुद्धा अर्ज देणार कशासाठी असतो मला सांगा ना. तक्रारदाराला बोलवूनच तुम्ही असतं साहेब का? सुमोटो याच्यावरती कारवाई करा. त्यांना दखल घ्यायला लावा. आता हे सगळं तुमच्याकडे देतोय. सर्वांनी सांगितलं जर असं. नाही तुम्ही आता नोटीस काढा त्याशिवाय आम्ही जात नाही. गट नंबर असतो का म्हटलं डॉक्टरनं म्हटलं मालमत्ता गाड्या तुमच्याकडे मालमत्ता गावठाण जागा आहे. माझं जुन्या घरी गावठाणामध्ये जमीन नका दिलं आहे गावठाण जुन्या सगळं दिलंय साहेब. सगळं दिले. अहो काय काय देतं गाव पुढारी असल्यावर ना नुसतं असंच लावून घेतलं. काय लागतं सांगा त्याला. सिटी सर्व्हिसला पाठवलं. मग? घरी नाही. आणि सिटी सर्व्हिसला जाऊन बघा. कुणी पाठवलं तुम्हाला? ते भारत आणि सिटीचं सोळा त्याच ऑफिसरला भेटतात तिथे ज्या जागा भेटतोय माझ्या पश्चात सिटी सर्व्हिसला काय विषय साहेब. सिटीचं बरं साहेब ओनरशिप राईट आहे क्रिएट होतो का सांगा मला. सिटी नाव वेगळे आहे का? हा? नाव वेगळे आहे का सिटी सर्व्हिसला? सिटी सर्व्हिसला विशेष नाहीत ना. सिटी सर्व्हिसला पाठवताय माणसाला. घराचं माप दे. घर नोंद करून घ्यायचा सिटी सर्व्हिसला काय संबंध त्यांनी आहे? परत आठवण साहेब मला सांगा तुम्ही जरी घर नोंद केलं याचा अर्थ मालक होतो का? तुम्हाला ते करपत्रक म्हणून घेताय तुम्ही का तुम्ही रिमार्क मारताय की आम्ही फक्त नोंद करून घेतोय करासाठी. याचा अर्थ ओनरशिप राईट होत नाही क्रिएट. तरी पण तुम्ही घेत नाही राव. तुम्हाला हे दिल्यानंतर त्यांचं पुण्याचे ऑब्जेक्शन आहे. अशी किती सगळ्याच आहे त्या. सगळ्यांचं आहे. बरं हे नव्हते ते त्यांना हे नव्हते. तो शिक्का काय ह्यांनी घरनं मारला का? हे पण आहे साहेब. त्या मॅडमने शिका मारलं ते मॅडम नव्हते त्यावेळी. नसून नाही, तुम्ही नसून मॅडमला शिकाय- मारायला भेटलीत ना. दुसऱ्या मॅडम होते का? मला आठवतं तिथे 4 वर्ष 5 वर्षावर मी त्या बरं पुन्हा भेटत नाही मॅडम 5-10 वेळा. तिला आता वेळ भेटतोय. नाही, मॅडमला किती वेळा भेटला तुम्ही? अर्ज दिला अरे का? 8-10 वेळा 10-12 वेळा मॅडम त्यांच्याकडे भेटला. अर्ज दिला का? अहो त्याने सिटी सर्व्हिसचा आवाज सांगतात काय सांगतात? सिटी सर्व्हिस जाऊन त्यांचा संबंध काय साहेब. साहेब तुम्ही एक नाही तुमच्या ओळखीचा एक माणूस आज पाठवा तुम्ही आणि लावून त्याला दिला. फक्त एक प्रोग्राम काम सुद्धा काय सांगायचं करायचं? का म्हणजे नोंद मॅडम काय आल्यावर सांगते करायचं. जाऊन मोजमाप घ्यायचं काय ह्यांनीच घ्यायचं. ते म्हणजे त्यांना सांगितलं की तुमची मोजमाप टाकून आम्हाला अर्ज द्या. मोजमाप ह्यांनीच टाकायचं. टाकायचं ह्यांनी. परवा बोलले परवा मला अहो, हे टाका मोजू. मग यांनी टाकायला नको काय? अहो साहेब मी सांगितलं अहो साहेब मला सांगा हे काम कोणाचं आहे. बरं ह्यांनी 10/10 नुकसान कोणाचं होतंय. प्रत्यक्ष जाऊन ते परत मोजतात तिथे जाऊन. कधी? मोलाम टाकायला शेतीचे अर्ज बरं, यांनी- टाकलं की त्यानं हे? टाकलं की नाही सांगा अहो, काय ते द्या त्यांचं काम आहे ते माप टाकायचं. दिले टाकून दिले नाही. प्रत्यक्ष जाऊन मापाने आपण कमी आपण 4 वर्ष मुंबईवर एवढ्या फेऱ्या मारल्या 7-8 वेळा मी आलो अशा कंडिशन मला चालत नाही. सव्वीस चालू आहे मामा. मग त्रास दिला जातो त्याला. तुम्ही असं काय साहेब करता? रडाय कशाला लागलं साहेब पण? त्यावेळी मोजमाप उद्या दिलं. 10 तारखेला 10 तारीख 4 वर्ष पूर्ण होते. ग्रामसेवक आता बदलून झाले ना त्याला 2 आपण आल्यापासून काय आहे का? दिलेच की मग मी माझा मुद्दा असा आहे त्यावेळी मोजमाप दिले. त्याच्या आधारवरती केलं. मोजमाप कुठलं मागताय तुम्ही?
आता त्यांनी काय म्हणतोय ना त्यांना आता मग दाखवलं ना त्यांनी. आम्ही इथं कशाला मग तिथं काम होत नसतं ना. कशाला हा ठीक आहे, असं कर साहेब. हा साहेब करतील आता, राहू द्याल साहेब करतील आता. काय करू अर्जच नको द्यायला, तुम्ही जाऊच नका साहेबांच्या मार्फत नोंद होऊ. साहेब करतील आता. कॉपी त्यांच्याकडे त्यांनी डुप्लिकेट मला सांगितलं रिश्वत दिली. ह्याची ओरिजिनल त्यांच्याकडे आहे, ओरिजिनल असं जर आता ओरिजिनल त्यांच्याकडे त्यांच्याकडे. आता ह्या मॅडम मध्ये भेटले साहेब, 8 वेळा भेटले सांगते. मी आली साहेब पण ह्या मॅडमची लायबिलिटी काय की नाही? ठीक आहे, त्या मॅडम नव्हत्या. जुन्या कामाचा निपटारा करणे. सुद्धा आपण त्या संदर्भामध्ये आपण पत्र देतो त्यांना. द्या पत्र द्या साहेब त्यांना. आम्ही चला अर्ज आम्ही मागितले त्याप्रमाणे लिखी देण्यात यावं. चला. आम्ही प्रत्येक वेळेला अर्ज देतो साहेब, कशासाठी अर्ज देतो सांगा बरं. तिथं अधिकारी तुम्ही पाठवतो, अर्जदाराला बोलवून जात नाही. याला बोलवलं पाहिजे साहेब. खुश करून जाणार ते हो. तुमचा किस्सा बघा. मी म्हणतो माझ्या घराला वारस माझ्या वडील 91ला मिळले. 2000ला मी घर नोंद वारस नोंद केलेली आहे. त्याच्यानंतर 2014ला 16ला नोंद केले. आता परत मला आता नवीन वारस नोंद करून मला हे 7 होतं नवीन नोंद केलं. हे 3 वारस नोंद असे होते का? यांचे रेकॉर्ड कुठे जाते सॉरी? अहो तुम्ही पैसे दिले नसतील वारस नोंद किती असं वेळा आहे. दिल्या? किती वेळा दिल्या वारस नोंद? 3 वेळा वारस 3 वेळा नोंद. दिल्या. आता हे वारस नोंद घेतल्यानंतर 8 आता दिलाय मला परवा. डिरेक्ट नोंद आहे का तुमची वारस? आता तिसऱ्यांदा दिल्यावरती साहेब ड्युरेशन सांगताय 2014 पासून ते फॉलो करताय. वारस नोंद केलेले असं त्यांचं मत आहे. म्हणजे एका घर नोंदवायला वारस 26 वर्ष लागली साहेब. त्यावेळेस झालं असतं तर त्यावेळी एवढ्या विषयाला कुठे वाटतं. याचं? आलो तुमच्याकडे आता द्या नाही आता. आज तुम्ही आता म्हणता ते मॅडम चौथीचे. मुंबईहून आले. आज 2 वर्षांनी म्हणता आम्ही अजून जरी हे केलं तर म्हणणार आता मला चालत नाही. आम्ही पत्र देतो. तुम्ही पत्र द्या साहेब पत्र देतील. साहेबांच्याकडे अर्ज द्या आणि त्याच्या हे काय दिलंय का साहेबांचं? नोंद घरात नोंदणी करून आणि मला काय माझं मी सांगतो त्यांना अरे म्हटलं तुम्ही कर लोक चुकवतात. मी म्हटलं कर भरा तयार आहे तरी मला काय कसले कोणच काढलं माझ्यावर. इलेक्शन मला बोललं होतं सावकारीच्या ऐका स्वारीच्या इलेक्शनला मी अशा नाही म्हटलं तर बरोबर असले नाही येणार. मी आलो नाही यांच्यावर काय फोन केला ना तुम्ही पण मी काय बरं माझी बिछाना पडू नये मला तर चालता येत नाही बरोबर की नाही. बिचाऱ्यांनी पण फोन केला होता. आता मी आढळून जर सरपंच करत असेल तर ग्रामसेवक तुमचा आहे का सरपंचाचा? तुम्ही इलेक्शनला आला नाही म्हणून नोंद करली नाही का? तोच विषय. मग शासनाचा ग्रामसेवक आहे नाही, मग यांचं काम झालं सरपंचाचे पाहिजे नाही. इलेक्शन सांगत होते मला तिकडचे नाव काढून इथं घ्या असं इथं नाव घ्या. अरे म्हटलं तिकडं मी माझं इथं 1200 लोकांची वस्ती तिथं 12 लाख वस्तीमध्ये मी मला नगरसेवक उभं राहायला चान्स आहे. इथं मी तिथलं नाव नाही इथं आले मी तिकडे उभं राहता येईल मला. ते उभं राहायची जागा माझ्या सर्व निवडून आणला. त्यांनी मला रिक्वेस्ट केली नको उभं राहू आम्ही इथंच उभं राहिला म्हणून त्या विरोध उभं राहिलो नाही म्हणून तो निर्विवाद निवडून त्या विरोध झाला. ठीक आहे, असू दे आता. मुंबईची तुमची मतदाराची नोंद काढून तुम्ही गावात घाला आणि तुम्ही मला मत द्या तरच तुमचं नोंद होईल. हा ही दादागिरी आहे हे ऐका. असं चाललंय साहेब कहर चाललाय असं बघा जरा. काय त्या सरपंचाला आणि काय नोंद नाही सिटी सर्व्हे जावा काय या माणसाला त्रास द्यायचा? 12ची वस्ती तुम्ही आता एक काम करा आपशिंगवाले एक दिवशी या साहेबांसमोर इथं ठेवा मांडा जरा करा. आपण मागच्या आज दिलं की नाही त्याच्या आम्हाला कुठे बोलवलं नाही, अजिबात नाही. काय सुद्धा नाही. तुम्ही याल तेव्हा बोलवलं पाहिजे. का म्हणून बोलवत नाही? आम्ही जातो नाही तिथं घाण आहे तिथं घाण आहे आणि नुसती मलमपट्टी केली आणि तसं आहे. घराची गटर तुम्ही एक दिवस साफ दौरा करा की आमच्या बरोबर हापशिंगचा. माझ्या घरासमोर आता- 1-2 दिवसात करा ना उद्या. बस साहेब येतील साहेब दौरा करून घ्या. साहेब तुम्ही जरा एक जर फिल्म मांडली बघा. हा. आता माझ्या घरासमोर त्यांनी तिथे लाल माती टाकली वरून पाणी लाल माती माझ्या घरासमोर येते. कारण खडी टाकायची बारीक लाल माती माझ्या घरासमोर येते. मुद्दाम माझ्या घरासमोर राजाला सांगलेल्या मला फोन केला होता. माझी चुलती नाही बोलली लावायला मी रावण माझ्या घरासमोर लाज लावलेली नाही. बाकी सगळी लाज लावली माझ्या समोर लाज लावली नाही. हे काय माझे कोणच चाललं मला का सिनियर सिटीजनची स्पेशल केस म्हणून साहेब तुम्ही करून घ्या काम. याला त्रास देऊ नका. त्या हरकत नाही परत करतील त्यांच्या घरापुढे ही अवस्था आहे आज. बघा. हे रोहिदास नगर मध्ये राहते. बरं ते करतील म्हणून काँग्रेसला वोट करतील. तुम्ही पण तसं लिहून द्या. आम्ही याचा देऊ ॲफिडेविट द्या मी काँग्रेसला मत करतो. हा असंच चाललं आता साहेब आता काय हा हा तुम्ही एवढं काय प्रश्न हे करताय आम्हाला कळून झालं. मेन दरवाजा बंद केलाय मी. साधं त्यांना हो मेन दरवाजा बंद केलाय. मागच्या दरवाजा बाहेर पडतो बंद केलाय मी. पाठीशी घालता तुम्ही. हे एक 100 वेळेस टाइमवर लिहून द्या. मी सरपंच झाला काँग्रेसलाच मतदान करेल. माझं घर नावावर घ्या लगेच होतंय तुमच्या नावावर. पावसात माणसं आलीत सर पावसात. लोकांना कुणाला उचलायला मतदान करून घेतात.
अशी कुठे पद्धत असते बघा साहेब, बघा आता हे काय हा हे माल प्रॅक्टिस आहे की नाही साहेब? हा? अशा जगातला दोन दिवस तिच्या मेंबरनं फोनवर फोन मॅडम सुद्धा करतो. असं असेल ना तर मी पुढच्या वेळी जातो हो, नवाब साहेबांनी ते गावात. आणि इथं गावात माझी नाव नोंद करतो मी इथं विरोधात. इलेक्शनला गुलाल उचलायला लावायचे का मध्य म्हणून? अरे आता सोसायटी माझी सरपंच ही माल प्रॅक्टिस साहेब कारवाई केली पाहिजे. इंदिरा गांधी घरी बसल्या, हे काय चीज आहे साहेब? तुम्ही कारवाई केली पाहिजे साहेब. तुम्ही पाहिलं हे काय धडधाकड बोलते ती तुम्ही. इज्जत करून घराची बोलायला पाहिजे ना. बरोबर आहे, कारवाई केली पाहिजे साहेब. घराची बोलते ती. एवढी माल प्रॅक्टिस चालते साहेब. हा मला इंडिव्हिज्युअल किती त्रास आहे ते लिमिट आहे का मला काय त्याला परिणाम मी किती वेळा घरी जाऊन सोसायटी ऑफिसमध्ये गटर रडलोय मी 2-3 वेळा. एकटंच घरात. एवढी वेळ जाऊन एकटाच येतो. एवढ्यासाठी ते राक्षस आहेत. साहेब घेतला पाहिजे. आपल्याला काय वाटतं असं? घ्या साहेब, सिनियर सिटीजन करा. बायकोची बायपास पण झाले यांच्या घरात, कोण नाही जरा बघा. मुलगा जातो कामावरती, मुलाने आता UPSC एक्झाम झालेला आहे तो पण त्याच्या रिझल्ट आलेला आहे. एकदा आलेला रामदास रेड्डींनी काय पोस्टिंग वेगळीच केली कारण मुलगा UPSCला करेक्टच होते पण त्याचा चान्स गेला. आता ऑफिसर झाला आहे तर फोटोजमध्ये माझ्या ठिकाणी काय नाही तुम्ही ते लिहून द्या, काँग्रेसला मतदान करेल तुमचं घर लावतं नाव द्या लिहून. साहेबांना पण द्या, साहेब होईल ना. अहो तसंच चालतं का? काँग्रेसला पण द्या घर नाव. काय हो मनसेवाले? सिनियर सिटीजन साहेब, सिनियर सिटीजन आहे. सिनियर सिटीजन मग तुम्ही करून घ्या. मी तुमच्याकडे प्राण मांडलेलं आहे मला बाकी काय नाही. ठीक आहे. मला पाणी येत नाही असं 70 वर्षाच्या माणसाला. साहेब तिला कारवाई करा, शोकॉज द्या तिला. काय साहेब ही अशी अवस्था आहे? एवढं रडतं साहेब, विना रडतात का सांगा? अख्ख्या गावाचं पाणी आणून त्यांच्या घरात सोडले. काय करतात? नाही साहेब तिला शोकॉज काढा. हे असं का होतं साहेब? तुम्ही जा विचारा, हे अतिशय बरोबर नाही. नाहीतर आता तुम्ही बघा साहेब, मी विनंती करतो 4 तासामध्ये 3 तासामध्ये तिला शोकॉज काढा, यांचं घर नोंद करून घ्या. तुम्ही सगळ्या आपशिंगेच्या माणसाला बोलवून घ्या. रावसाहेब म्हणजे तर बसो, काय व्हायचं उद्या? एवढी वाईट अवस्था असती. हा लोकशाही का ठोकशाही आहे? हा हुकुमशाही चाललंय राव, काय चाललंय? हा माणूस रडतोय रावसाहेब. तुम्ही आता साहेब 3 तासामध्ये लगेच रिझल्ट द्या, आम्ही तुमचा सत्कार करू. का हो मनसेवाले? हा तुम्ही कसला मिटिंगला साहेब? काय चालतंय साहेब? हा या रडण्याचा विषय मिटिंगला घ्या साहेब. नाही ना साहेब, हे बरोबर नाही. 2023 मीटिंग होत्या. नाही ना साहेब, नाही ना तुम्ही मिटिंगला साहेब कशाला साहेब? घ्या ना साहेब तुम्ही. तुम्ही हा विषय नाही नाही साहेब, एक काम करा, मग शो कॉज द्या तिला. चला माझ्याकडे तक्रार आले, हा माणूस रडतोय, हा नागरिक आहे भारत देशाचा, द्या शो कॉज दिला. का देत नाही तुम्ही शो कॉज? अहो साहेब रडतोय माणूस तो. पत्र देऊन जर नाही झालं तर नाही साहेब 3 तासामध्ये तुम्ही कारवाई करा. तुम्हाला सांगतो आज सागर सभाऊ तुम्ही सगळ्यांना घेऊन या. या तुम्ही 3 तास. आता किती वाजले बघा? 1 वाजले. तुम्ही रावसाहेबांना मेसेज कन्वे करा, असाचा विषय आहे. तुम्ही बरोबर 4-4:30 वाजता या. हे जर हे झालं नाही काम यांचं, किंवा यांनी निर्देश जर दिले नाहीत, पत्र कारवाईचं काही केलं नाही, तर आपण आज इथं ठियाच देऊ. हो तुम्ही पण या नवनिर्माण सेना. हे कसं आहे चाललंय काय राज्यात? हा साहेब बरोबर नाही. साहेब ते तुम्ही 3 तासामध्ये साहेब निर्णय द्या. अहो साहेब पण तिला काहीतरी तुम्ही शोकत द्या. साहेबांना सांगा. तुम्ही साहेब कुठे आहेत का? नाही साहेब येतील. 3 तास वेळ देऊया ना आपण. काय अधिकारी त्यांना वेळ देऊ. साहेबांशी बोलतो ते. साहेबांना देऊ ना डायरेक्ट पत्र. येणार की